आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सारंग सरांपासून मी माझं सत्य लपवून हे नातंच खोटं ठरवते का? माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं सत्य आहे आणि सारंग सर माझ्या आयुष्यातले सगळ्यात महत्त्वाचे व्यक्ती। मग त्यांच्यापासून हे सत्य लपवणं कितपत योग्य आहे? आणि या लपवण्याचा मला खूप त्रास होतोय। वहिनी, अगं फोन का उचलत नाहीयेस? दादा काय सांगू, हे ना सकाळपासून फोन चालू झाले। मी ती स्पर्धा जिंकली आहे ना, तेव्हापासून प्रत्येक कंपनीचं हेच म्हणणं आहे की आमच्याकडे काम करा। मला कंटाळा आलाय आता। हॅलो, मी तुम्हाला सांगितलं ना, मला नाही करायचं तुमच्याकडे काम। मी फक्त रूपम कॉस्मेटिक्स सोबतच काम करणार आहे। परत फोन करू नका। सावली वहिनी, तुला माहिती आहे ना की बाहेरच्या एजन्सीज रूपम कॉस्मेटिक्स पेक्षा जास्त पैसे देऊ शकतात। तुम्हालाही माहिती आहे की माझ्यासाठी पैसा महत्त्वाचा नाहीये आणि आपली कंपनी असताना मी दुसऱ्यांकडे का काम करू? खरं तर सारंग सरांना माझी इथे गरज आहे। त्यांच्या पाठीशी उभं राहणं, त्यांच्या कामात मदत करणं ही माझी जबाबदारी। येते मी। सावली वहिनी कमाल आहे। सावली वहिनी सॉलिड आहे। मी काय वेगळं बोललो? गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। बरं वाटतं ना? इतक्या दिवसानंतर सकाळी सकाळी आपल्या उंबरठ्यावर त्या पोरी व्यतिरिक्त दुसरं कोणीतरी आहे। मला काय वाटतं माहितीये, लवकरात लवकर ही तारा आहे ना, त्या पोरीची जागा घेणार आहे। तारा मॅडम, तुम्हाला रांगोळी जमते मला माहित नव्हतं। मुद्दाम करतेस ना हे? हा, त्यांना दाखवायला? बघ ना, नाही येते मला। मी पण मदत करते। द्या। राहू दे, तूच काढी रांगोळी। काय झालं का हिला? कोणास ठाऊक? तिलोत्तमा, काल तू प्रेस कॉन्फरन्स मध्ये सावलीची बाजू घेऊन बोललीस, फार बरं वाटलं। म्हणजे पूर्वीची मनमोकळी तिलोत्तमा आठवली। ते हल्लीच्या काळात घरातलं वातावरण जरा गडूळच झालं होतं। मी या पोरीची बाजू नाही घेतली। मी बाजू घेतली ती माझ्या लेकाची, सारंगची। आणि त्याने जे कष्ट घेतले ना, त्याचं मी कौतुक केलं अगदी मनापासून। नाही, सारंगनी कष्ट घेतले मान्य, पण आयडिया मुळात सावलीची होती ना। त्याच्याच तर भरोश्यावर सारंगनी तुझं चॅलेंज ऍक्सेप्ट केलं। वेंदळे, हे आपले संस्कार आहेत। आपली सगळी पोरं ना धडाडीची आहेत। म्हणजे एखादं आव्हान आलं ना समोर, तर त्याला सामोरं जातात आणि यशस्वी सुद्धा होऊन दाखवतात। नाही, ते मान्यच आहे, पण मला एका गोष्टीचा आनंद वाटतो की सारंगच्या ह्या कॉन्टेस्टमुळे सौंदर्याची एक नवीन परिभाषा चर्चेमध्ये आली आणि आता ह्या सगळ्याचं तू कौतुक करतेस तिलोत्तमा। म्हणजे तुझी सुद्धा सौंदर्याची परिभाषा जरा बदलते का? मी असं काही नाही, म्हणजे सरळ सरळ असा काही निष्कर्ष काढू नका।
माझ्यासमोर एका व्यक्तीने त्याचे विचार मांडले, मी त्या विचारांचा आदर केला. ते माझे संस्कार आहेत. आणि खरं सांगायचं तर सौंदर्याची परिभाषा, सौंदर्याची व्याख्या प्रत्येकाची वेगवेगळी असते, नाही का? कारण प्रत्येकाची सौंदर्य दृष्टी ही वेगळी असते. माझी वेगळी आहे, सारंगची सुद्धा वेगळी आहे. पण एक सांगू का, या पोरीनं जो परफॉर्मन्स दिला ना, तो मला खरंच खूप आवडला. ते मी नाकारत नाहीये. मला कधी कधी हिची खूप दया येते. लहानपणापासून तिने जे सोसलंय, भोगलंय, ते सगळं तिने व्यक्त केलं. तिच्या मनात जी सल आहे ती तिने व्यक्त केली, विचारांमध्ये मांडली. आय हॅव टू एक्सेप्ट. तगडा परफॉर्मन्स दिला तिने आणि म्हणून ती जिंकली तिच्या परफॉर्मन्समुळे. याचा अर्थ असा होत नाही की तिचं सौंदर्य जिंकलं. आणि बाय द वे, माझी सौंदर्याची परिभाषा कालही तीच होती, आजही तीच आहे आणि उद्या सुद्धा तीच राहणार आहे. सुंदर, अतिसुंदर, नितांत सुंदर. आणि ही पोरगी त्यात कुठेच बसत नाही. तुमची सौंदर्याची परिभाषा वेगळी असू शकते, म्हणून कदाचित तुम्हाला ती मुलगी आवडते. पण मी माझ्या मतावर ठाम आहे. माझे विचार कधीच बदलणार नाहीत. ठीक आहे, तुझे विचार बदलणार नाहीत, पण म्हणून तोवर तू सावलीला सून म्हणून नाही, स्वीकारणार नाही. चमकतीये सावली, चमकणारच. अगदी तशीच चमकतीये जशी मी पहिल्यांदा पाहिली होती शाळेत. मी तेव्हाच ओळखलं होतं, हिरा आहे ही मुलगी, हिरा. तिची झळाळी कोणी कसं लपवू शकतं. पण या सगळ्यात खरं तर तिचा काहीच दोष नाहीये. चूक माझ्याच मुलीची आहे. मी तिच्यासाठी उभं केलेलं जग तिने ते एका क्षणात उद्ध्वस्त करून टाकलं. चुकतीयस तू तारा, चुकतीयस. आणि आता या चुकीला माफी नाही.